सोनू एक भंगारवाला होता. तो घरातील भंगार एकत्र करून ते विकत असे. त्याला नाईलाजाने हे काम करावे लागत असे. सगळे एवढे चांगले चांगले कपडे घालतात. कोणास ठाऊक मला कधी चांगले कपडे घालायला मिळतील. मला तर फक्त एक भंगार आणायला पाठवतात. एक दिवस त्याला चौकात आंबे विकायला ठेवलेले दिसतात. ते पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो आंबेवाल्याकडे जातो. दादा, एक आंबा द्या ना, खूप भूक लागली आहे. 30 रुपयाचा एक आंबा आहे, आण 30 रुपये. माझ्याकडे पैसे नाहीत. मग माझ्याकडे आंबे नाहीत, चल पळ इथून. दुकानदार धक्के मारून त्याला तिथून पळवून लावतो. सोनू आसुसल्या नजरेने आंब्यांकडे पाहत तेथून निघून जातो. चालत चालत तो एका पार्कमध्ये पोहोचतो. तेथे प्रकाश आणि अनिल नावाची मुलं आंबे खात असतात. पाहिलंस का, माझे बाबा किती छान आंबे घेऊन आलेले आहेत. अरे वा, आंबे तर खूपच चांगले वाटतायत. चल काढ लवकर, खाऊया. हे काय साधे सुधे आंबे नाहीत, खास आंबे आहेत. महागाई खूप असतील ना? खूप महाग आहेत. माझ्या बाबांनी बाहेरून मागवले आहेत. मला आंबे तर खूप आवडतात ना, म्हणून. आंबे खायला तर मलाही खूप आवडतात. आता आणखी धीर धरू शकत नाही, लवकर काढ आंबे, खाऊया. अनिल आणि प्रकाश आंबे खात असतानाच तिथे सोनू पोहोचतो आणि त्यांना आंबे खाताना पाहून त्याच्या ओठांवरून जीभ फिरवतो. अरे, हा भंगारवाला पा आपल्याला आंबे खाताना पाहून कसा ओठावरून जीभ फिरवतो आहे. असं विस्फारलेल्या डोळ्यांनी काय पाहतोयस? कधी आंबा पाहिला नाही का? खायचा आहे का? सोनू हो म्हणून मान हलवतो. ते त्याच्या पुढे आंबा धरतात. जसा सोनू पुढे येतो ते आंबा मागे करतात आणि सोनू आंबा पकडायच्या लालसेने तोंडावर पडतो. आला मोठा आंबे खाणारा, लायकी आहे का तुझी? लायकी तर त्या कोळीची पण नाही. किती महाग आंबा आहे, याचा तर वास घेणेही महागात पडू शकतो तुला. प्रकाश आणि अनिल त्याच्यावर हसतात. सोनू निराश होऊन तेथून निघून जातो आणि खांद्यावर त्याच्या भंगाराची पिशवी अडकवून चालू लागतो. चालता चालता त्याला एक साधू महाराज भेटतात, जे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेले असतात. तो त्यांना पाहून त्यांच्याकडे धावत जातो. महाराज, काय झालं? तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? मला यांना पाणी पाजायला हवं. सोनू पळत पळत जवळच्या नदीवरून पाणी घेऊन येतो आणि साधू महाराजांच्या तोंडावर शिंपडतो. साधू महाराज शुद्धीवर येतात. सोनूला जवळ पाहून साधू महाराज त्याला म्हणतात, कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? आणि मी जमिनीवर कसा पडलो? मला तर काहीच आठवत नाहीये. साधू महाराज, गरमीमुळे तुम्ही बेशुद्ध पडले होते. मी जवळच्या नदीवरून पाणी आणून तुमच्यावर शिंपडलं आणि पाणी पाजलं. त्यामुळे तुम्ही शुद्धीवर आलात. तुझे खूप खूप आभार बाळा, की तू माझी काळजी घेतलीस. महाराज, हे तर माझं कर्तव्यच होतं. पण तू एवढा उदास का दिसतोयस? तुला कोणी काही बोललं आहे का? सोनू साधूला सगळं काही सांगतो आणि त्याची आंबे खायची इच्छा प्रदर्शित करतो. साधू सोनूचं बोलणं ऐकून त्याला दिलासा देतात आणि म्हणतात, सोनू, तू मला मदत केलेली आहेस. मी तुला हा कमंडलू देतो. यातून आंब्याचा रस निघेल. तू जेवढ्यांदा तो उलटा करशील तेवढ्यांदा त्याच्यातून आंब्याचा रस निघेल. आता तू जेवढ्यांदा आणि जेवढा आंब्याचा रस पिऊ शकत असशील तेवढा पी. साधू सोनूला कमंडलू देतो. कमंडलू पाहून सोनू खूप खुश होतो आणि मनसोक्त आंब्याचा रस पितो. त्याच्यासोबतच तो आणखी गरीब मुलांनाही आंब्याचा रस पाजतो, जे आमरस पिऊ शकत नव्हते. एकदा जेव्हा सोनू कमंडलूमधून आमरस काढून पित होता आणि त्याच्या मित्रांनाही पाजत होता, तेव्हा अनिल आणि प्रकाश त्याला पाहतात. प्रकाश, हा तर तोच मुलगा आहे ना, ज्याला आपण आंबा खाऊ दिला नव्हता आणि त्याला धक्के भरून हाकलून लावलं होतं? हा तर तोच भंगारवाला आहे ना? हो, तोच दिसतोय. पण तो तर भंगारवाला होता. त्याच्याकडे एवढे महाग आंब्याचा रस कुठून आला बरं? आणि एवढा आमरस की तो इतर मुलांनाही वाटतोय.
याचा शोध घ्यावाच लागेल. अनिल आणि प्रकाश हळूच पाहतात तेव्हा त्यांना कमंडलूच्या आमरसाचं गुपित कळतं. अच्छा, त्याच्या आमरसाचं हे गुपित आहे. तर ह्या कमंडलू आपण चोरूया. मग पाहूया हा आमरस कसा पितो ते. अनिल आणि प्रकाश सोनूच्या नकळत तो कमंडलू चोरून नेतात आणि पहाडावर जाऊन लपून बसतात. तिथे त्या दोघात रेस लागते की कोण त्या कमंडलूमधून आमरस काढेल. दे प्रकाश, मला कमंडलू दे. आमरस काढून पिऊया. मी का कमंडलू देऊ? माझ्या हातात कमंडलू आहे, तर मग आमरसही मीच काढून घेतो. नाही नाही, आमरस कमंडलू मधून मीच काढणार. हिम्मत असेल तर माझ्याकडून घेऊन दाखव. आमरसचा कमंडलू माझ्याकडे आहे आणि मी जास्त मेहनत घेतली आहे. तर कमंडलू तर आमरस माझा आहे. मी तुला थोडंसं देईन. प्रकाश आणि अनिल त्या कमंडलूसाठी आपसात भांडू लागले आणि कमंडलू त्यांच्या हातातून खाली पडतो आणि आमरस बाहेर पडू लागतो. जेवढ्यांदा तो पहाडावर आपटतो तेवढ्यांदा आमरस कमंडलूमधून सांडतो, ज्यामुळे तिथे पूर येतो. मी म्हटलं होतं ना, कमंडलू मला दे. मी यातून चांगला आमरस काढला असता. पण तू माझं कधीच ऐकत नाहीस. आता जेवढ्यांदा हा दगडावर आपटणार तेवढ्यांदा तो आमरस बाहेर पडतच राहणार आहे. असाच हा बाहेर पडत राहिला तर आमरसाचा पूर येईल. आता मला कुठे माहित होतं की यातून एवढा आमरस बाहेर पडेल आणि एवढा पूर येईल ते. पाहता पाहता अख्खी कॉलनी आमरसात बुडून जाते. सगळे लोक त्या आमरसात पोहताना दिसतात. सर्वांच्या घरात आमरस पोहोचतो आणि जसं सोनूला आमरसाच्या पुराबद्दल कळतं तो त्या कमंडलूच्या शोधात जाऊ लागतो. तो पुरात वाहत वाहत त्या कमंडलू जवळ पोहोचतो. या कमंडलूच्या आमरसाने तर पूरच आलेला आहे. हा पूर मला काहीही करून थांबवावाच लागेल, नाहीतर सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. सोनू तो कमंडलू त्याच्या हातात घेतो आणि कमंडलूला सांगतो, कमंडलू कमंडलू, हा आमरस पुन्हा तुझ्यात सामावून घे. जर तू असाच आमरस बाहेर सांडत राहिलास तर अख्खं जगच या आमरसात बुडून जाईल. तुला विनंती आहे की हा आमरस तुझ्यात सामावून घे. कमंडलू त्याच्यात सर्व आमरस शोषून घेतो आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होऊन जातं. आता सोनू तो कमंडलू घेऊन त्या साधू महाराजांकडे जातो. साधू महाराज, आता या कमंडलूची मला काही गरज नाही. या कमंडलूमुळे तर आमरसाचा पूरच आला होता. मला तर फक्त थोडासा आमरस हवा होता. या कमंडलूतल्या आमरसामुळे पुन्हा काही संकट यावं अशी माझी इच्छा नाही. मग तुला काय हवं आहे ते सांग. साधू महाराज, मी तुम्हाला हा कमंडलू परत देत आहे. तुम्ही हा आमरसाचा कमंडलू परत घ्या, म्हणजे पुन्हा परत कोणतेही संकट नाही येऊ. ठीक आहे, हे कमंडलू तर मी परत घेत आहे. पण हो, जेव्हा कधी तुला आमरस प्यावासा वाटला तर तू माझ्याकडे ये. मी या कमंडलूतून तुला भरपूर आमरस पाजेन. हो महाराज, जेव्हा मला आमरस प्यावासा वाटेल तेव्हा मी तुमच्याकडेच येईन. पण या कमंडलूमधून आमरस घेणार नाही, कारण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते. एक ना एक दिवस अति गोष्टींमुळे आपल्यावर संकट येतं. जेवढं आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहायला हवं. तू अगदी बरोबर बोललास. मोह खूप वाईट असतो. मोहात पडूनच अनिल आणि प्रकाशने हा कमंडलू चोरला, ज्यामुळे संकट आलं. साधूला नमस्कार करून सोनू तेथून निघून जातो आणि पुन्हा त्याचं भंगार विकायचं काम सुरू करतो. आता त्याला जेव्हा एखादी गोष्ट खायची इच्छा होते तेव्हा तो साधू महाराजांकडे जात असतो. ते त्याच्या शक्तींनी सोनूला तीच गोष्ट देत असतात. पण त्याने कधीही मोह केला नाही, कारण त्याने मोहाचा परिणाम भोगला होता. तसंच अनिल आणि प्रकाशला ही गोष्ट समजते. ते आता कोणत्याही गरिबाला त्रास देत नाहीत आणि मोहातही पडत नाहीत. कितमपूर नावाचं एक गाव होतं, जिथे
आदित्य पकोडा विकायचा. पावसाळ्याचा वेळ होता. दरवर्षी पावसाळ्यात आदित्यच्या दुकानामध्ये लोक भजी खायसाठी यायचे. एक दिवस खूप जोरात कितामपुरामध्ये पाऊस यायला लागला आणि तेव्हा एक माणूस आदित्यकडे येतो. आदित्य, लवकर दुकान बंद कर आणि निघ, गावामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. काय खरंच? हा बाबा, खरंच, लवकर निघ. आदित्य आपल्या दुकानाला बंद करून गावाच्या बाहेर निघून जातो आणि गावामध्ये जोरदार पावसाच्यामुळे पूर येतो. फक्त मनोजच्या शेताला सोडून इतर सगळ्या गाववाल्यांच्या शेतांची नुकसान होते. गावामध्ये भूकमरीचा वेळ आला होता. आता आम्ही काय खायचं? पुऱ्या गावाच्या शेतांचा तर पूर नुकसान करून गेलाय. काही गोष्ट नाही, तुम्ही सगळे खाण्यासाठी माझ्याकडनं भाजी घेऊ शकतात. फक्त माझ्याच शेतीला या पुरामध्ये काही नाही झालंय. आदित्य आपल्या भज्याच्या दुकानाला एकदा परत गावामध्ये उघडतो, पण त्याच्याकडे भजी बनवायची सामग्री नसते. तर तो मनोज सब्जीवाल्याकडून भाजी घ्यायला जातो. अरे मनोज भाऊ, 3 किलो कांदे द्या ना. काय भाव चालू आहे सध्या कांद्यांचा? 70 रुपये किलो चालू आहे कांद्याचा भाव. काय, 70 रुपये? ते पण 1 किलोचे? मनोज भाऊ, हे चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे की गावाची स्थिती काय चालू आहे. लोकांना घरामध्ये खायला जेवण नाहीये आणि त्यांचं शेत सुद्धा सगळं उद्ध्वस्त झालंय. त्यांचं कमवायचं स्रोत सुद्धा शेतच होतं. यावेळी लोकांच्या मदतीशिवाय तुम्ही त्यांना लुटायला लागलायत. अरे आदित्य, तू तुझं पोट भर ना. तुझ्या मागे पुढे तर कोणी नाहीये. तू एवढं लोकांबद्दल काय विचार करत आहेस? चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे हे मनोज. आदित्य लोकांच्या नुकसान झालेल्या शेतांना पाहतो आणि बोलतो. एक वेळ होती जेव्हा हे सगळ्या लोकांचं कमवायचं साधन असायचं आणि आता हे सगळं एका वाळवंटासारखं लागत आहे. हा पूर यांच्या वर्षांच्या मेहनतीला घेऊन बुडून गेला. गावामध्ये भूकमरी चालू आहे, लोक आजारी पडत आहेत आणि मी नेहमीसारखं आज सुद्धा काही करू शकत नाहीये. मी काही कामाचा नाही राहिलोय. आदित्य गावाच्या परिस्थितीला बघून खूप उदास होता. तेव्हा त्या नुकसान झालेल्या शेताच्या समोर एक चमत्कारी माणूस प्रकट होतो. मी समुद्राचा राजा आहे. हा जो पूर तुमच्या गावामध्ये आला होता तो माझ्याच चुकीमुळे आला होता. मला क्षमा कर बेटा. जेव्हा पाऊस हदीपेक्षा जास्त आला तेव्हा माझ्या समुद्राच्या सीमेला माझ्या संतुलनमध्ये नाही ठेवू शकलो आणि त्याचमुळे ह्या गावामध्ये पूर आलाय. आज गावामध्ये ह्या लोकांना खाण्यासाठी काही नाहीये आणि मी सुद्धा त्यांच्यासाठी काही नाही करू शकत आहे. मी माझ्या चुकांना सुधारू इच्छितो. सांग, तू ह्या गाववाल्यांची मदत का करू इच्छितोस? मी माझं आयुष्य एकटाच जगत राहिलो. मी ह्या गाववाल्यांना सोडून, माझं कोणीच नाहीये. हे गाववालेच माझं परिवार आहेत. मला माहीत आहे आदित्य, तू पकोडे विकत होतास ना. आदित्य, जे वस्तू मी तुला देत आहे त्याने गाववाल्यांची मदत कर, जेव्हापर्यंत त्यांचे शेत परत हिरवेगार नाही होणार. समुद्र लोकाचा राजा हात पुढे करतो आणि त्याच्या हातामध्ये एक कढई येते आणि राजा ती कढई आदित्यच्या हातामध्ये देतो. ह्या कढईचं मी काय करू महाराज? पकोडे तळण्यासाठी कांदे आणि तेलाची सुद्धा गरज आहे आणि मी हे पकोडे विकून गाववाल्यांची मदत कशी करणार? ही अशी तशी कढई नाहीये. याच्यामध्ये तुला तेलाची गरज नाही पडणार. त्याच्यामध्ये तू पाणी टाक आणि कुठल्याही भाजीची गरज नाही पडणार. पुरामध्ये आलेल्या दगडांना यामध्ये टाक, ते पकोडे बनून जातील. आदित्य ती कढई घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि त्या कढईमध्ये पाणी ओततो आणि मग त्याच्या आत दगड टाकतो. ती दगड थोड्या वेळानंतर भजींमध्ये परिवर्तित होतात. हे तर खरंच पकोड्यामध्ये बदलले. मी उद्यापासूनच हे गाववाल्यांना विकायला चालू करतो, ते सुद्धा एकदम कमी दामामध्ये. आदित्य गावामध्ये भजी विकायला सुरुवात करतो. तेव्हा तिथे एक माणूस त्याच्या जवळ भजी खाण्यासाठी येतो. मला थोडे पकोडे दे ना बेटा. माझी एक छोटी मुलगी आहे, तिने खूप दिवसापासून काही नाही खाल्लंय. तिची तब्येत सुद्धा ठीक नाहीये. बेटा, थोडं खाण्यासाठी पकोडे देतोस? बिलकुल चिंता नका करू, मी आत्ता देतो.
आणि याचे पैसे द्यायची सुद्धा तुम्हाला काही गरज नाहीये. बस तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलीवरती लक्ष ठेवा. आणि हे घ्या, याला आता इथेच खाऊन घ्या. जसंच तो माणूस त्या भजींना खातो तर असं वाटतं जसं त्याच्यामध्ये एक नवीन प्राण आले आहेत. तो खातानाच एकदम दुरुस्त होऊन जातो. हे तर चमत्कारी पकोडे आहेत. याला खाल्ल्यानंतर माझ्या पाठीचं दुखणंच बंद झालं आणि आता मला तंदुरुस्त झाल्यासारखं वाटत आहे. हे जादूचे पकोडे आहेत. याला मी दगडांपासून बनवलं आहे. याला खाऊन लोकांचं आजारपण पण दूर होणार आहे. आदित्य त्या माणसाला सगळं काही सांगतो आणि हळूहळू करून सगळेजण आदित्यचे भजी खाण्यासाठी यायला सुरुवात करतात. जो काही आजारी होता त्याचे सर्व रोग भजी खाऊन बरे व्हायला लागले होते. हे भजी तर खूपच स्वादिष्ट आहेत. जेवढं खाऊ तेवढं कमीच वाटतं. मन भरतच नाही. हो, बरोबर बोलत आहे. आणि अजून तर अजून माझ्या मुलीची तब्येत सुद्धा ठीक केली आहे. आदित्य, मी तुझा खूप आभारी आहे. अशा अवघड वेळी तू ह्या गावाला खूपच साथ दिलेली आहेस. गावामध्ये सगळीकडे फक्त आदित्यच्या जादुई भजींची चर्चा होत होती. हे सगळं पाहून मनोजला अजिबात नाही आवडत. आता या लोकांना काय झालंय? कोणी माझ्याकडनं भाजीच विकत घेत नाहीये. सगळे त्या आदित्यच्या पकोड्यामुळे विचार केला होता की नवीन बंगला खरेदी करेल. पण हे आदित्यनं माझे सगळे स्वप्न तोडून टाकले. मला लवकरच याचं काही ना काहीतरी करावंच लागेल. मनोज मनातल्या मनात एक योजना बनवायला लागतो. तेव्हा त्याच्या समोर गावाचे प्रधान येतात. आता तरी भाजी जरा कमी भावामध्ये विकायला चालू कर मनोज, नाहीतर तुझं नवीन दुकान बुडून जाईल आणि त्यातून कधी बाहेर नाही येऊ शकणार आणि नंतर यातून तू सांभाळू शकणार नाही स्वतःला. गावाची स्थिती आता वेळेनुसार बरोबर होत चालली आहे आणि भूकमारी जी होती ती आदित्यने नीट करून टाकली आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात प्रधानजी, पण हे जादूचे पकोडे आदित्य बनवतो तरी कसे आहे? त्याला समुद्राच्या राजाने एक कढई दिली होती ज्याच्यामध्ये दगड टाकला की ते पकोड्यामध्ये बदलून जातात. आणि अजून तर अजून त्यामध्ये तेल टाकायची गरज पण नाही पडत. मी तर विचार करत आहे गाववाल्यांच्या सहमतीने या गावाचं नाव पकोडा गाव ठेवून देऊ. शेवटी आम्हाला पकोड्यांनी तर जिवंत ठेवलंय. असं बोलून तो तिथून निघून जातो. जेव्हा आदित्य आपल्या दुकानाला बंद करायला जात होता तेव्हा तिथे मनोज येतो. आदित्य, मी आत्ता बघितलं की समुद्राच्या किनाऱ्यावरती एक मुलगा फसलाय. मला पोहायला नाही येत. मला असं वाटते तू त्याला वाचवून घे. अच्छा, ठीक आहे, मी आत्ता चालला जातो. आदित्य ताबडतोब समुद्राकडे पळून जातो आणि मनोज स्वतःला बोलतो, हा तर खरंच मूर्खात निघाला. आता मी याच्या दुकानातून ती कढई चोरून घेईल. मग कोण बनवतं जादुई पकोडे मी तर बघतोच. मनोज ती कढई डोक्यावर ठेवून जायला लागतो. तेव्हा एक मोठा प्रकाश त्याला दिसायला लागतो आणि त्याच्या डोक्यातून ती कढई खालती पडून जाते. हे कसला उजेड आहे? तेव्हा तिथे तो समुद्राचा राजा प्रकट होतो. आपल्या स्वतःला सांभाळ आणि बघ, मी जे तुला दाखवत आहे. एक मुलगा होता जो किटामपुरामध्येच राहत होता. तो दिवस रात्र लोकांच्या मदतीमध्येच लागलेला असायचा. मावशी द्या, मी हे ओझं तुमचं उचलतो. तो त्या म्हाताऱ्या आईची मदत करतो. त्याचं सामान तो घरापर्यंत पोहोचवून देतो. त्याच्याजवळ खायला सुद्धा काही नाही आहे. काही दिवसांपर्यंत तो फक्त समुद्राच्या तटावरती असतो, बिना काही खाता. त्याच्यासोबत कोणी बोलायला नसतं. तेव्हा तो कुत्र्यांसोबत बोलायचा. पण तो मुलगा नेहमी हसत राहायचा. आज तर खूप जास्त जेवण मला मिळालं, पण मी एकटाच खाऊन माझं का पोट भरू? चला, मी माझ्या मित्रांसोबत आपलं जेवण मिळून वाटून खाईल. जोरात पावसामुळे त्याच्या डोक्यावर छत सुद्धा नव्हतं, पण मी त्याला कधीच तुटताना नाही पाहिलं. आणि जेव्हाही कुठल्या गाववाल्याची मदत करायची वेळ आली तर तेव्हा मी कधीच त्याला नाही म्हणताना नाही ऐकलंय. एक दिवस प्रधान त्याला बघतात जोरात पावसामध्ये. बेटा, तू इथे काय करत आहेस? मी गाववाल्यांकडून तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय की तू गाववाल्यांची खूप मदत करतोस.
माझ्याकडे घर नाहीये ना प्रधानजी, आणि माझं कोणी नाहीये सुद्धा, तर मग शेवटी मी गाववाल्यांचीच मदत करतो. असं का म्हणत असतोस की तुझं कोणी नाहीये? मी आहे ना. मला आजपासून तुझ्या वडिलांसारखं समज बेटा. चल सांग, तुला काय चांगलं आवडतं खायला? हो हो, मला पकोडे खायला खूप आवडतं. ही गोष्ट आदित्यची आहे, ज्याच्याकडे काहीच नव्हतं, आणि जे काही होतं त्याने सुद्धा तो लोकांची मदतच करत होता. आणि इथे तू आहेस, ज्याच्याकडे सगळं आहे पण कोणाचीच मदत नाही करत आहेस. मला माफ करा महाराज. जेव्हा सगळ्यांचे शेत आणि सगळे व्यवस्थित होतील, तुझेच फक्त बुडून जातील. जेव्हाही या गावामध्ये पाऊस येईल, तुझी जमीन आणि शेत नष्ट होऊन जातील, आणि त्या गाववाल्यांचे शेत एका नवीन सकाळीसारखे खुलून उठतील. मनोज निराश होऊन तिथून निघून जातो. आदित्य पण आपल्या दुकानावर परत येतो आणि भजी विकायला सुरुवात करतो. आणि प्रधान पूर्ण गाववाल्यांच्या सहमतीने गावाचं नाव कितांपुरा गाव सोडून पकोडा गाव म्हणून ठेवतात. चिल्लू आपल्या अंगणातल्या झाडावर चढून आंबे तोडत होता. हे घे आई, हा पण, आणि हा सुद्धा. आता बास झालं चिल्लू, खालती ये बाळा. आई आता आलो, थोडे अजून आंबे तोडतो. चल्लूने खूप आंबे तोडले आणि झाडावरून खाली उडी मारली. चिल्लू आनंदित होऊन आंबे खाऊ लागला. गोड गोड आंबे खाऊन त्याचा चेहरा आनंदित झाला होता. चल्लू, एवढे सगळे आंबे तू एकटाच खाणार आहेस का? नाही आई, हे तर खूप आहेत, तू पण घे ना. चिल्लूच्या आईने सुद्धा आंबे खायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर त्या दोघांचंही मन भरलं. अरे बास बास, मी अजून नाही खाऊ शकत. हा, मी सुद्धा. पण आता ह्या आंब्यांचं आपण काय करायचं? काय करू शकतो? तुझे बाबा सुद्धा इथे नाहीयेत, नाहीतर त्यांनी हे सगळे आंबे बाजारात नेऊन विकले असते आणि घरी पैसे घेऊन आले असते. त्यासाठी बाबांची काय आवश्यकता आहे? मीच बाजारात जाऊन आंबे विकतो ना. तू अजून लहान आहेस, एकटा कसा जाशील बाजारात? आणि जंगलामध्ये चोर लुटेऱ्यांनी तुला लुटलं तर? आई, मी सगळ्या चोर लुटेऱ्यांची सुट्टी करून टाकेन. चल, मी संध्याकाळी आंबे विकून परत येतो. हा, ठीक आहे? खोडकर चिल्लू आंब्यांची टोपली डोक्यावर घेऊन बाजाराच्या दिशेने चालू लागला. पण जसं आईने सांगितलं होतं, जंगलामध्ये 2 चोर बसले होते. अरे झोप माझ्या चोरांच्या बादशाह, झोपून जा धूर्त माणसा. तू मला धूर्त म्हणालास? तुझी ही हिंमत? नाही नाही गुरु, मी तर तुमचं कौतुक करत होतो. कौतुक करत होतास की शिव्या देत होतास? गुरु गुरु, ते पहा, तुमची शिकार आली. चेल्लूला आपल्या दिशेने येताना बघून मोटूराम आणि गट्टू उभे राहिले. आता मी काय करू? माझी बायको आणि मुलं 1 आठवड्यापासून उपाशी आहेत. मी तर मरून जायला हवं होतं. मी माझ्या बायको आणि मुलांना पोट भरून जेवण सुद्धा नाही देऊ शकत. अरे गुरु, तुम्ही काळजी करू नका. वरचा तुमची मदत करायला कोणा ना कोणाला नक्कीच इथे पाठवेल. मी तुमची काही मदत करू शकतो का? तू तुझ्याकडचे काही आंबे आम्हाला देऊ शकतोस खाण्यासाठी? चिल्लू चतुर होता. त्याने खूप विचार केला. काका, मी तुमची यापेक्षा जास्त मदत करू इच्छितो. मी तर तुम्हाला सोन्याची नाणी देऊ इच्छितो. काय तुझ्याकडे खरोखरच सोन्याचं नाणं आहे? नाही नाही, पण मी तुम्हाला सोन्याची नाणी मिळवून देऊ शकतो. ते कसं? मी हे आंबे बाजारात घेऊन जातो आणि ह्या बदल्यात मला सोन्याची नाणी मिळतील. ती मी तुम्हाला देऊन टाकेन. पण या आंब्यांच्या बदल्यात तुला सोन्याची नाणी देणार कोण? चला, मी तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला
ही आंब्यांची टोपली स्वतःच्या डोक्यावर घेऊन बाजारापर्यंत न्यावी लागेल, कारण मी तर खूप लहान आहे ना, इतकं ओझं मी नाही उचलू शकत. जर तुम्ही ही टोपली उचलली तर ती सगळी सोन्याची नाणी तुमची. अरे गट्टू, ही टोपली उचल. काय गुरु, मी कशाला उचलू? सोन्याची नाणी तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हीच उचला. तू माझ्याशी वाद घालतोयस? तुझी ही हिम्मत? सोडा मला, सोडा सोडा गुरु, सोडा. उचलतो मी ती टोपली, उचलतो. गट्टूने टोपली डोक्यावर ठेवली आणि ते सगळेजण बाजाराच्या दिशेने चालू लागले. बाजारात पोचल्यावर ते तिघजण एका जागेवर बसले. आंबे 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 जादुई आंबे, आंबे जादुई आंबे, जादुई आंबे. जेवढे पैसे द्याल ह्यांच्यासाठी कमीच आहेत. जादुई आंबे, जादुई आंबे, आंबे घ्या आंबे. चिल्लूचा आवाज एका पंडितच्या कानावर पडला. या या महाराज, जादुई आंबे घ्या. अरे या आंब्यांमुळे काय जादू होणार आहे? हे तर साधारण आंबे आहेत. तुला तर हे आंबे मला दान देऊन टाकायला हवेत. महाराज, जर मी तुम्हाला हे आंबे दान म्हणून देऊ शकलो असतो तर नक्की दिले असते, पण या जादुई आंब्यांचं एक रहस्य आहे. हे आंब्याचं झाड अचानक एक दिवस उगवलं होतं आणि ह्याला खूप आंबे लागले होते. आणि महाराज, तुम्हाला माहितीये की मी हे आंबे 2 आठवड्यांपूर्वी तोडले होते, पण अजूनपर्यंत हे एकदम ताजेतवाने आहेत. मी तर ह्या आंब्यांना राजाच्या महालात नेऊन देऊन मोठं बक्षीस मिळवू इच्छित होतो, पण मी तर खूपच लहान आहे ना, राजापर्यंत कसा पोहोचू, म्हणून इथेच विकतो आहे. मी हे आंबे विकत घेऊन राजाकडून याच्या बदल्यात मोठं बक्षीस मिळवू शकतो. काय किंमत आहे या आंब्यांची? पूर्ण टोपलीची 30 सोन्याची नाणी. हे तर खूप जास्त आहे. पण राजाचं बक्षीस सुद्धा खूप मोठंच असेल. ठीक आहे, दे मला. मोटूराम आणि गट्टू चेल्लूची हुशारी बघून दंग झाले. मग ते तिघजण सोन्याची नाणी वाटू लागले. 10 माझे, 10 गट्टूचे आणि 10 तुझे मुला. नाही नाही, मला सोन्याची नाणी नकोयत. मी तर माझी सोन्याची नाणी त्याला देईन जो सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. दे मग मला दे. गुरु, मी तुमच्यापेक्षा जास्त ताकदवान आहे. अच्छा, मग हे घे. दोन्ही चोर आपापसात भांडू लागले आणि चतुर चेल्लू सगळी सोन्याची नाणी घेऊन पळून गेला.